नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या वराडे गावी माझ्या शेतामध्ये विहिरीचं खोदकाम चालू आहे. त्या खोदकाम बघण्याकरता आलो आहे. माझ्या शेताला लागून असं हे जंगल आहे आणि पावसाळ्यामध्ये अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. परंतु प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण पाहत असाल की अशा पद्धतीचे नतद्रष्ट लोक, ज्यांना पर्यावरणाविषयी अजिबात प्रेम नाही, अशी लोक ही जी वनसंपदा आहे, ह्या वनसंपदेचं नुकसान करण्याकरता किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाकरता अशा प्रकारची आग लावतात आणि हे जे वन्यजीवचा अधिवास हा नष्ट होतो. तर हे जे पर्यावरण आहे, ह्या पर्यावरण टिकलं पाहिजे आणि या पर्यावरणातली जी निसर्ग संपदा आहे ही टिकली पाहिजे. तरच उद्या आपल्याला चांगल्या प्रकारचा जो ऑक्सिजन मिळतोय तो मिळत राहील. नाहीतर हाच ऑक्सिजन विकत घेण्याला भाग पडेल आणि ती सर्वसामान्याला परवडणारी गोष्ट नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीची आग लावण्याचं जे काम आहे हे थांबलं पाहिजे. समाजामध्ये त्याची जनजागृती झाली पाहिजे. आपण पाहत असाल की किती प्रमाणामध्ये या आगीनं या वनसंपदेचं नुकसान झाले. सरपटणारे प्राणी असतील, श्वापद असतील किंवा या जमिनीमध्ये बिळं करून राहणारे असतील, बिळात राहणारे प्राणी असतील, त्यांचा अधिवास हा पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्याला दक्ष राहिलं पाहिजे. तर आज हा जो मी फेसबुक लाईव्ह करतोय, हा लाईव्ह करण्याचं मुख्य कारण असं आहे की जिथं मी आत्ता उभा आहे तो जो भाग आहे त्या भागाला यापूर्वी चिचावळा असं नाव होतं आणि अजून हे चिचावळाच म्हटलं जातं. आता चिचावळा नाव ठेवायचं कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकालामध्ये हे जे माझं वराडे गाव आहे ह्या चिचावळ्या परिसरामध्ये वसलेलं होतं. ह्या डोंगर कपाळीला वसलेलं होतं. या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला अगदी 400-500 फूट अंतरावर लगेच वसंतगड सुरू होतो. म्हणजे वसंतगडची हद्द सुरू होते. वसंतगडची पर्वतरांग आहे आणि तिथं वसंतगड आहे. म्हणजे तळबीडचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव जे खाली तळबीड आहे ते वसंतगडला पायथ्याशी चिटकून आहे. आणि इथूनच हा एक मधला मार्ग होता तळबीडला जाण्याचा. आणि या मार्गानं छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे सरसेनापती हंबीरराव मोहिते त्या काळी आपले मावळे घेऊन, घोडेदळ घेऊन या मार्गानं जात असत. आम्हाला जो इतिहास सांगितला जातो त्याप्रमाणे महाराजांच्या घोडदळाचा एक थांबा, म्हणजे घोडदळ थांबा, इथे आमच्या परिसरामध्ये या जागेला लागूनच होता. आणि ही जी जागा आहे, आता मी परिसर दाखवतो, या परिसरामध्ये अजूनही खाली फुटकी कौलं, जोत्याची दगडं, बांधकामातली दगडं असं साहित्य अजूनही कधी कधी नांगरटीत सापडतं.
आता इथंच खाली माझं परडे नावाचं शेत आहे. या परडे नावाच्या शेतामध्ये मला नांगरताना छत्रपती शिवाजी असं लिहिलेली एक मुद्रा माझ्या मेहनतीच्या कामात, मी शेत मेहनतीच्या कामामध्ये सापडलेली आहे. म्हणजे इतिहासाला इथं दुजोरा मिळतो की या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्श झालेला हा भाग आहे. आता हा भाग आहे तो चिंचावळा. ही जी चिंच आहे ही काही म्हणजे एक साधारणपणे 300-400 वर्षापूर्वीची अशी जुनी चिंच आहे. आणि मी लहान होतो त्यावेळेला अगदी दिवसाचं सुद्धा इकडं कोणी येत नव्हतं. म्हणजे इतकी भीतीदायक वातावरण असायचं, सुन्न भाग एकदम. आणि पैज लागायची की रात्रीचं किंवा चिंचावळ्यात कोण झोपल त्याला जेवण वगैरे अशी. पण आता ह्यो भीतीदायक वाटणारा जो भाग आहे माणसाच्या रहदारीमुळं आता तो भीतीदायक राहिला नाही. परंतु ही जी चिंच आहे ही चिंच सर्व इतिहासाची साक्षीदार आहे. इतकी जुनी चिंच आहे. ह्या भागाला चिंचावळा म्हणून आम्ही म्हणत होतो आणि आजही तसंच नाव आहे. तर एकंदरीमध्ये हा जो भाग आहे या भागामध्ये पूर्वी आमची सर्व वराडेकरांची घरं होती. आता पुन्हा काळाच्या ओघामध्ये या डोंगर कपाडीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर हे जे गाव आहे ते पुन्हा नदीकाठी वसलं आणि नदीकाठी परत आमचं गाव नांदू लागलं. तर असा जो इतिहास आहे हा इतिहास नव्या पिढीतल्या मुलांना, नव्या पिढीला माहीत झाला पाहिजे. तेव्हा या जागेची काहीतरी एक महती आहे, या जागेला काहीतरी इतिहास आहे. आपण हा चिंचावळा पाहिला असेल. ही चिंचेचं झाड आहे, खूप जुनं आहे, खूप. कदाचित या झाडाला जर बोलता येत असतं तर या झाडानं आपल्याला अनेक इतिहासात दडलेल्या गोष्टी सांगितल्या असत्या. आपण या झाडाच्या आकारावरून त्याचा अनुमान बांधणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यानंतर हा जो डोंगर आहे हा समोर दिसणारा डोंगर, या डोंगराला थोरला डोंगर म्हणून म्हणलं जातं. थोरला डोंगर. थोरला डोंगर, या थोरल्या डोंगरावर आपण जर पावसाळ्यात जर आलात तर कुठलं काश्मीर आणि कुठलं नेदरलँड तुम्हाला सगळे इथंच अनुभवायला मिळेल. अतिशय नयनरम्य असा हा परिसर असतोय. आणि आता या जंगलामध्ये हरिण, त्याच्यानंतर बिबट्यांचं तर प्रमाण भरपूर झालंय. ससे, असे सर्वसाधारण प्राणी आता पाहायला मिळतात. परंतु लाजिरवाणी गोष्ट ही आहे की ही जी वनसंपदा आहे ही वनसंपदा ही नाश करायचं काम हे समाजघातक लोकांच्याकडनं चालू असतं. भविष्यामध्ये जर असंच चालू राहिलं तर आपल्या पिढीतल्या येणाऱ्या पिढीला प्राणी, झाडं फक्त चित्रातच दाखवावी लागतील. मग हे टाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर 100% या वनसंपदेचं संरक्षण करावं लागेल. आता काय झालंय, उन्हाळा सुरू झाला की गल्लीबोळात नावाच येतो करवंदवाले. करवंद नक्की कोणत्या झाडाला मिळते, कोणत्या झाडाला येतं
हे काय आमच्या नवीन मुलांना, नवीन पिढीला आता काय माहीत नाही. त्यासाठी कधीतरी रानात यायला पाहिजे, डोंगरात यायला पाहिजे, आपण ती पाहायला पाहिजे. आपण आता हे बघितलं, हे आहे करवंदाचं झाड. आता या करवंदाच्या झाडाला ही काटेरी झाड असतं आणि या काटेरी झाडाला आता याला फुलं आली आहेत. आता काय फुलांची बघा अशी करवंद तयार झालीत. ही करवंद आहेत. आता ह्या करवंद पिकतील, ती काळी होतील आणि मग हे डोंगरची काळी मैना आपल्या घरामध्ये पैशाच्या बदल्यामध्ये मिळेल. परंतु प्रत्यक्ष डोंगरात येऊन करवंद खाण्याचा जो आनंद आहे तो आनंद कुठंच भेटणार नाही. आता या भागामध्ये, माझ्या गावामध्ये तुम्ही जर फोटोत पाहत असाल तर सगळीकडं लिंबांच्या झाडांची संख्या जास्त आहे. प्रत्येक शेताच्या बांधावर हे लिंब, कडुलिंब यांची संख्या प्रचंड आहे. आता हे तरवाडाचं झाड आहे बघा, समोर दिसतंय. हे तरवाडाचं झाड आहे. म्हणजे कधी काळी भविष्यात आम्ही खेळताना पडलो, काय लागलं तर मग आमची आई, आमची आजी आम्हाला या झाडाचा पाला लावायचा. तर ही तरवाडाच्या शेंगा आहेत बघा. गुण लगेच येणार, सूज कमी होणार. अशा पद्धतीचं आरोग्यदायी असणारं ही जंगल आहे. आणि हे आपल्याला फ्रीमध्ये मिळतंय, फ्रीमध्ये. कुठल्याही पद्धतीनं त्यासाठी पैसे मोजावं लागत नाहीत. आता हा बघा, तर धावडा एक आहे, धावड्याची झाडं त्या बऱ्यापैकी जरा कमी झालेत. तुम्हाला एक गंमत सांगतो की एक बारतुंडी नावाचं झाड आहे. माननीय विकास पवार सर, नमस्ते. आपण वेळात वेळ काढून बघताय. आता हे बारतोंडी, हे बारतोंडी नावाचं झाड आहे. ह्याला एक बारतोंडी नावाचं फळ आहे. हे बारतोंडी नावाचं झाड, याला येणारं फळ, याला आपल्या दृष्टीनं किंमत शून्य, पण ह्याचाच रस करून 2200 रुपयाला बाटली मिळते. त्याची काहीतरी टीव्हीला जाहिरात पण लागते, नाव आठवं ना मला, पण ह्याचं इंग्लिशमध्ये काहीतरी वेगळं नाव आहे. ही बारतोंडीचं फळ. ह्या बारतोंडीच्या फळाचं रस करून या परदेशी कंपन्या आपल्याला विकतात, पण ही फ्रीमध्ये मिळते आमच्या इकडं. पाहिजे एवढी बारतोंडी. बघा ही एक बारतोंडी, हे आता जळलंय आगीत. ही बारतोंडीचं झाड. त्याच्यानंतर तुम्हाला आता धावड्याचं झाड दाखवतो. धावडा, नागेश शिरसट, नमस्ते. आपण आता सध्या कुठं आहे माहिती आहे का? चिंचवड्याच्या रानात आहे, डोंगरात. बघा ही एक झाड बघा. हे जे पण पाला आहे ना, तो पाला सुजवर गुडघ्याला लावतात आणि सूज लगेच कमी होते. आता तुम्हाला धावडा आता ह्यो जो आहे का नाही, ज्या परिसरामध्ये आता आलोय याला आखाडा म्हणतात. आमच्या गावामध्ये हे प्रसिद्ध असणार ठिकाण आखाडा. कुठं जर गुरं काय दिसेनात गुरं चारणाऱ्याला, तर त्यानं काय करायचं, हे आखाड्यावर याच. मग आखाड्यावर आलं की तुम्हाला ह्या आखाड्यावरून सगळं खाली दिसणार. मग कुठं गुरं आहे ते, कुठं कोण आहे, हे सगळं तुम्हाला कळतं ह्या आखाड्यावरून. आता ह्यो झाला आखाडा. या आखाड्यावर तुम्हाला महत्त्वाचं झाड दाखवायचं मला. पवार साहेब, मनसेचे जिल्हा अध्यक्ष, एक सामाजिक कार्य करणारा एक महत्त्वाचा घटक कराड तालुक्यातला मनसेचा. तर विकास पवार साहेब, ह्यो जो धावडा आहे, आता हे झाड आहे,
हे दावड्याचं झाड आहे बघा. हे आता जळीत पानं बिनं त्याची, त्याला बी पण आले. हे असं त्याला बी आलंय बघा. आता ह्याला दावड्याच्या झाडाला एक चीक येतो, त्याला आपण डिंक म्हणतो, डिंक. तो डिंक कलेक्ट करून त्या डिंकाचे लाडू केले जातात आणि खूप महाग आहे. 3000 रुपये किलो एवढा ओरिजिनल दावड्याच्या डिंकाला किंमत आहे. हे आमच्याकडे फ्रीमध्ये मिळतं. पावसाळ्यात आलं ना, पाहिजे एवढा डिंक तुम्हाला कलेक्ट करता येऊ शकतो. तर ही जी वनसंपदा आहे, असं बघा. तुम्हाला दुसरं झाड दाखवतो. हे तुम्ही त्याला शहरात गेलं की सोनं म्हणताय, सोनं. आता इथं पण बघा बारतोंडीचं झाड आहे. हे बारतोंडी, हे जे आपल्याला एवढंच माहिती आहे 12 आणि पुढचं, पण हे इथं दुसरं झाड आहे बारतोंडी. ते बारतोंडीचा उपयोग सगळ्या रोगांवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून केला जातो. हे बघा, हे आपलं मूळचं आपट्याचं व्हर्जन. म्हणजे दसऱ्याला जे आपट्याचं झाड आहे, ही ओरिजिनल आपट्याचं झाड आहे. कित्येक वर्ष झाली ही इथं असंच आहे. त्याची जास्त वाढ पण नाही झालेली, पण ही मूळचं आपट्याचं झाड. पण काय झालं, आपल्याला देशीपेक्षा विलायतीवर लय प्रेम. त्याच्यामुळं आता झालंय काय की आपल्याकडं पण आले संकरित होणारं आपट्याचं झाड मोठ्या पानाचं. आणि दसऱ्याला आपल्याला ती शहरात विकलं जाते आणि आपली शहराकडची मंडळी ती आपटा ओरिजिनल आहे म्हणून खरेदी करतात. त्यासाठी शहरातल्या मंडळींनी जरा असं निसर्गात फिरायला पाहिजे, निसर्गाचं अवलोकन करायला पाहिजे. आता हे बघा, हिवरं, याला म्हणायचं हिवरं. हे हिवराचं झाड. आणि या हिवराच्या झाडाचा उपयोग काय, तर काही उपयोग नाही. फक्त शेतकऱ्याच्या शेताचं बंदिस्त बंदीकरण करा, काट्याचा वापर करावा. आणि दुसरी गोष्ट, एकदम जेव्हा उन्हाळा कडक असतो एकदम, तेव्हा पानं नसतात झाडाला, जनावरांच्या खाण्याचा प्रश्न होता. तेव्हा या शेळ्या या हिवराच्या शेंगा आणि ही हिवराची पानं खातात. आणि हे खाऊन त्यांचं 1 महिना निघतो आणि परत पावसाळा सुरू होतो. तर तुम्हाला हे असंच मी जंगल सफर आज घडवणार आहे. आता ह्यो जो भाग आहे, त्या भागामध्ये पूर्वी डुक्करखिंड, म्हणजे आता मी चाललोय तो डुक्करखिंडीकडे चाललोय. आणि डुक्करखिंडीच्या भागात, या डुक्करखिंडीच्या भागात डुक्कर राहायची. म्हणजे पूर्वी स्पेसिफिक असा आदिवास होता की कुठं काय कोण राहणार. आता असं काय नाही राहिलं. माणसं डुकरांच्यात राहायला लागली आणि डुकरं माणसांच्यात राहायला लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली. काय राहिलेच नाही. आपण त्यांच्या आदिवासावर अतिक्रमण करत चाललोय. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा, माननीय विवेक कोराडे पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे सेवक, यांचं मराठा समाजासाठी फार मोठं योगदान आहे. स्वतःच्या कुटुंबाकडं समाज हितासाठी दुर्लक्ष करून हा माणूस प्रचंड धडपडत असतो. त्याच्यामुळं विवेक कोराडे पाटील आपलं पण स्वागत आहे. आता सर्वांना आता मी तुम्हाला एक विशेष अशी गोष्ट दाखवतो. जसं आपण वेगवेगळी झाडं पाहत आलो, आता हे बघा, तुम्हाला समोर दिसेल ही सागवानाचं बेट आहे. म्हणजे सागवान, आता इथनं पुढं सगळं जे लागेल ते सागवानाचं क्षेत्र लागेल माझ्या गावातलं. हे वनसंपदेचं क्षेत्र बघा. आणि ही सागवानं बघा तुम्ही, सागवानात परत कळकं आहे ती. आता ही कळकं कशाला लावली असतील हे बघा. शेवाळे मॅडम, आपलंही स्वागत आहे. आपण ही माहिती पहा.
बहुत उपयोगी आहे, ही खूप उपयोगी आहे. आता ही बघा सागवान, ही सागवान मी लहान असताना ह्या माझ्या गावामध्ये हे फॉरेस्ट ऑफिसमध्ये लावले आणि त्यावेळेला ही झाडं लावायला लागणारे जे वनमजूर होते ते त्यावेळी तरुण असणारे आमच्या गावातली मंडळी, मग त्या म्हणजे हनुमंत गाडगे, आदी गिंगळे, सुनील बापट, परत तासवड्याचे तो जाधव, नाव मला पूर्ण आठवत नाही आता त्यांचं, परत भवानवाडीचे एक पवार म्हणून होते. अशी एक 50-60 मुलांची एक टीम होती आणि सगळी ग्रॅज्युएट झालेली बरं का, सगळी ग्रॅज्युएट झालेली लोक. एकही तरुण त्यावेळेचा याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट नव्हता. ग्रॅज्युएट झाले, नोकरी नाही, फॉरेस्टमध्ये परत भविष्यामध्ये नोकरी भेटेल या एका आशेनं हे वनमजूर म्हणून कामाला लागले. आणि वनमजूर म्हणून कामाला लागले साधारणपणे एक 20-25 वर्ष त्यांनी वनमजूर म्हणून काम केलं. पण शासनानं त्यांना काही कायम केलं नाही. शेवटी या लोकांनी ही झाडं लावली, त्यांना वाढवायचा प्रयत्न केला, कायम झालं नाही. त्यांना शासनानं कंत्राटी कामावरून काढून टाकलं. परत ते त्यांच्या सोयीनं मिळेल तो कामधंदा करायला लागले. पण आता हे जी मी नावं घेतलेल्या सगळ्या जी माणसांची नावं घेतली इस्मांची, त्यांचा प्रत्येकाचा मुलगा अधिकार आहे. आत्ता माझ्या गावात ह्या वनमजुरांनी ही झाडं लावली का, ही झाडं मोठी केली. मला वाटते की या निसर्गानं त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. या सगळ्यांची मुलं आज अधिकारी झाले. मग निसर्ग तुम्हाला आज ना उद्या तिची परतफेड करत असतो. त्याच्यामुळं या एका उदाहरणातनं कळालंय की जरी आपल्या उपकाराची जाण सरकारनं नाही ठेवली तरी या उपकाराची जाण निसर्गानं ठेवली. आज त्या सगळ्या कदाचित त्यांची मुलं कदाचित ते पुढं कंटिन्यू झाली असती, परंतु त्यांची मुलं अधिकारी होऊ शकले असते का नाही हे माहीत नाही. पण त्यांना वनमजूर ह्या ह्याच्यावरून काढून टाकल्यामुळं मुलांना सुद्धा वाटलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग आज ती मुलं सगळी अधिकारी झाली. तर ही साहेब सगळं सागवानाचं झाड आहे, सागवानाचं जंगल आहे, पूर्ण सागवानाचं जंगल आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही इथं आत येऊ शकत नाही. हे जे रिकामं दिसतंय हे सगळं गवतानं भरलेलं असतं. अगदी फील काश्मीरचा फील आहे एकदम पावसाळ्यात. आता जे माझ्या गावाच्या शेजारी राहतात, हनुमानवाडी, भवानवाडी, उंबरज, त्याच्यानंतर तळबीड, वाराडे, तासवडे, इकडची जी लोक आहेत ही खरजुल्याच्या यात्रेच्या निमित्ताने येतात. त्यांना ही गोष्ट माहीत आहे, पण इतरांना ही माहिती करून घेतली पाहिजे. आता ही कळकाचं बेट, आता गुढीपाडवा जवळ आलायच. आता गुढीपाडव्याला ह्यो कळूक शहरात 100, 150, 200 रुपयाला विकत घ्यावा लागतोय. आमच्या इकडं फ्री आहे. हां का फ्री आहे? आम्ही निसर्गाचं संरक्षण केलंय आणि निसर्ग आम्हाला ह्या गोष्टी आता परतफेड करतोय. आता हे बघा, तो जो खच पडलाय, सागवानाच्या पाल्यांचा खच पडलाय. आता इथं सुदैवानं आग लागली नाही, तर वर आग लागली ती जळले, खाली सुदैवानं जळलेलं नाही. आता ही काय होणार, जे पाऊस पडला वळीवाचा की पानं आकसून जाणार आणि ह्याचं काय होणार, कुजवण प्रक्रिया सुरू होणार आणि ह्याचं परत एक कंपोस्ट खत तयार होणार फुकटमध्ये आणि या झाडांना मिळणार. आणि हे झाडं परत आणखीन त्यांची जी काय खतांची भूक आहे ती या माध्यमातून भागवली जाणार. म्हणजे हे जे रिसायकल आहे, हां, हे रिसायकल हे सातत्यानं इथं चालू आहे. आता आपण चाललोय की या डुक्करखिंडीकडं. कदाचित समोर डुकरं पण येऊ शकतात
कदाचित समोर बिबट्या सुद्धा येऊ शकतो, हरणी सुद्धा असतात। आता माझं नशीब आणि व्हिडिओ लाईव्ह पाहणाऱ्यांचं नशीब किती आपल्याला साथ देतंय त्याच्यावर खूप गोष्ट अवलंबून आहे। आपण जरा आशादायक राहूया की यात काय आपल्याला पाहायला मिळतंय का। तसा एखादं रानटी जनावर पाहायला मिळणं हे सुद्धा भाग्यात लागतं। रानटी जनावराचं सौंदर्य निहाळायला मिळणं हे सुद्धा आपल्या भाग्यात राहावं लागतं। आता ह्यो जो समोरचा परिसर बघा, समोर काळं दिसतंय का, सगळं जाळलंय। डोंगराचा भाग वरनं जाळलेला आहे। आपण लाखो रुपये खर्च करून परदेश वाऱ्या करतो किंवा इतर कुठल्या तरी अभयारण्यात जातो, आपल्या गावाशेजारी आपल्या घराशेजारी अशा प्रकारची वनसंपदा आहे। कधीतरी इकडं पण आलं पाहिजे। फुकट आहे हो, नो एंट्री फी, ग्रामपंचायत टॅक्स नाही आणि वेळेचं बंधन नाही। 1 तास 2 तास असलं काय बंधन नाही। किती पण उशीर बसा, किती पण उशीर आनंद घ्या, एकदम कुलकुल। बटन दाबायचं नाही, लाईट जात नाही, सगळं थंडगार, काही अडचण नाही। फक्त आपली येण्याची इच्छा पाहिजे। आता तुम्हाला एक अजून दुसरी गोष्ट, विवेक कुराडे पाटील, उत्तम सावंत, बाळासो ढवळे, मान्य बाळासो ढवळे, आपलंही स्वागत। आपण एक समाजातला महत्त्वाचा घटक आहात। आपली सेवा समाजाला खूप चांगल्या पद्धतीने मिळते। आपल्याला ही वेळ भेटत नाही या सगळ्या प्रक्रियेतनं। आता ह्याला काय म्हणायचं, हे छोटा बुरुज आहे। आता हा बुरुज इथं काय केला असेल, त्याला एक विशिष्ट नाव आहे, ते माझ्या लक्षात येणं झाले। तर हा एक बुरुज आहे। तर असे बुरुज हे ठिकठिकाणी वन विभागानं, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये हे वन विभागानं तयार केलेले बुरुज आहेत। त्याचा अर्थ काय, ह्याचे 2 अर्थ आहेत। एक की ह्या बुरुजापासून खाली प्रायव्हेट हद्द म्हणजे खाजगी मालकी, आणि ह्या बुरुजापासून वर ही म्हणजे वन विभागाची हद्द। आणि याच्यानंतर मध्ये एक आहे का नाही, एक चर मारलेली होती अशी इथं। आता ती चर या ठिकाणी दिसते बघा, अशी चर आहे। तर ही चर कशासाठी, की पूर्वी तारायचं कुंपण नसायचं किंवा दुसऱ्या कुठल्या प्रोटेक्टिव्ह गोष्ट असेल की वनसंपदा संरक्षित राहावी म्हणून अशी चर मारून ठेवली, आणि त्यातली जर पाला वगैरे काढला तर खाली जरी आग लागली तर ती डोंगराला लागत नव्हती। त्याचबरोबर इकडचे जे वन प्राणी आहेत, वन्यजीव, त्या चरीतनं पलीकडे जात नव्हते, म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होत नव्हतं। तसंच शेतकऱ्यांची जनावरं आहेत, ती जनावरं सुद्धा या चरीतनं असं वर येत नव्हती, म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं अशी एक चर होती, पूर्ण डोंगराला चर होती। तर ते काळाच्या ओघात मुजून गेली, आणि त्याच्यानंतर असा एक बांध होता। त्या बांधाचं सुद्धा हेच संरक्षक कट्टा आणि हद्द निश्चितीसाठी केलं होतं। पण आता काय झालं, मॉडर्नायझेशन झालं, आणि मॉडर्नायझेशन झाल्यामुळं झालंय आता शासनानं पण आधुनिकतेची कास धरलेली आहे। शेवटी दुनिया गोल आहे, तुम्ही कितीही दिवस आधुनिकता पाळणार आहे, शेवटी परत फिरून तुम्हाला इथंच यायचं आहे। त्या आधुनिकतेचा कास धरत असता की आपल्या पूर्वजांनी ज्या काय भौतिक आणि कॉन्स्टंट, विवेक कुराडे पाटील, आपला आवाज बंद करा, माईक बंद करा। त्या ज्या भौतिक पूर्वीच्या ज्या काय चिरकाल टिकणाऱ्या त्या काय व्यवस्था केल्या होत्या, या मॉडर्नायझेशन ह्याच्यामध्ये या सगळ्या काय झाल्यात, नष्ट झाल्या। आणि मॉडर्नायझेशन म्हणजे मॉडर्नायझेशन आहे, जाळी जरी आपण टाकली लोखंडाची तर तिला ठराविक दिवस, वर्ष, 10-20 वर्ष ती गंजूर पण मोडून जाणार।
पण अशी चर आहे एक वर्षानुवर्षे. आता ही चर जवळजवळ 150-200 वर्षापूर्वीची आहे, ती तशीच आहे अजून. आता अजून तुम्हाला मी सांगतो की बघा, म्हणजे काय निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि ती कुणासाठी घेतली पाहिजे. तर तुम्हाला सर्व प्रेक्षक वर्गांनी किंवा माझे जे दृश्य बघतायत, लाईव्ह दृश्य, त्यांनी ही गोष्ट जरा निहाळून घ्या. तर पुण्याला हे ना, हा जो वड आहे याला धबधबे म्हणतात. असा ह्या मोठ्या डोंगरावर, या थोड्या डोंगरावर असा फेसाळत फेसाळत पावसाळ्यात खाली होतो. मोठं पाणी असतं, फार मोठं पाणी येतं. आता ही पाणी काय व्हावं, मुरावं आणि मुरून परत धरती मातेच्या पोटात जाऊन परत शेतकऱ्यांना मिळावं, ह्या एका उद्देशानं असे बघा ह्या बंधारे तयार केलेले आहेत. आणि हे बंधारे कसे आहेत? सिमेंट नाही, चुना नाही, माती नाही, नुसते दगड व्यवस्थित रोचून एका लाईन मध्ये रोचून हे केलेत. हे अजून टिकलेले आहेत. म्हणजे काय की जी आपल्या पूर्वजांनी जी काम केलंय त्यातलं 1% सुद्धा काम आपल्याकडून होऊ शकत नाही आता कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये. आणि त्यांचं पुढच्या पिढीला काहीतरी देणं लागतो आपण, हा जो त्यांचा भाव आहे तो भाव आता आपल्या पिढीत राहिलेलाच नाही. आपण फक्त काय करायला लागलोय, आजची परिस्थिती माझं कसं होईल उद्याच आपण पाहत नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या आपल्या पिढ्यांचं आपण नुकसान करत निघालेलो आहे. आणि ही गोष्ट आम्हाला परवडणारी नाही. आता इथं खाली बघा, ही जे बन दिसायला लागलंय हे सगळं कशाचं बन आहे तर करवंदाच. हे खाली जे घनदाट जंगल आहे हे सगळं करवंदाचं जंगल आहे. आता मी जरा थांबतो. आता आवाज तुम्हाला येते बघा, किर्र आवाज येतोय. असा आवाज इन्स्ट्रुमेंट ना ऐकण्यापेक्षा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ना ऐकण्यापेक्षा असा हा प्रत्यक्षात आवाज आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे. आणि हे जे आपल्या कानामध्ये आता रॅप सॉन्ग ऐकायची सवय लागली आहे, या रॅप सॉन्गला सुद्धा एक नाही तोड आहे ह्याची. हे सगळं रॅप सॉन्ग वगैरे काय नसते खरं, हे एक व्यावसायिकता बनलेली आहे. आपण ही जी निसर्गाची आपल्याशी जी झालेली नाळ आहे हे अशीच आपल्याला जोडायला पाहिजे, नाहीतर आपलं निम्म आयुष्य हे दवाखान्यात जाणारा हे ठरलेलं आहे. अहो, माझ्या गावातली आज पण 70 वर्षाची माणसं ह्या डोंगरामध्ये रोज येतात जनावर चारायला. काय त्यांना बीपीचा आजार आहे का काय, एकदम ठीकठाक मध्ये आयुष्य जगतायत. कुठलं टेन्शन नाही, काय नाही काय नाही. फुल ऑक्सिजन लेवल होण्याचं कमी काही कारण नाही. आता की जे आपण आता वडे पाहिले होते वडे, तर हे वडे असेच खाली कुठे येतात तर खाली येतात माझ्या गावाकडे, माझ्या गावातनं परत नदीला येतात, नदीला ते मिळतात. पण हे अंतर साधारणपणे ह्या डोंगरापासून नदीपर्यंतचं अंतर कमीत कमी 2 किलोमीटरचं. तर 2 किलोमीटर मधलं जे पाणी आहे ते पाणी दरवर्षी नदीला असं वाहत जायचं, कधीही काय मुरत नव्हतं शेतात. हे डोंगरातनं खाली आलं तर डायरेक्ट वाड्यातनं नदीलाच. आता एक विशेष गोष्ट पहा बघा, जी आता लुप्त होत चालली आहे.
आता ही जी आपल्या शेतात कडबा, त्याला कडबा म्हणायचं. शाळू असला तर त्याला म्हणतात शाळवाची कट. आता शाळवाची कट ही अशी बघा रचून ठेवली जाते किती दिवस, तर बाबा 8-10-15 दिवस, जोपर्यंत शाळवाची कट आपण गंजीला लावत नाही तोपर्यंत ह्याला अशी ठेवायची. ही एक ठेवण्याची टेक्निक आहे. आता हे असंच का ठेवायचं, त्याचा परिणाम काय? जर आपण जमिनीवर ठेवली तर खाली साप किरड त्यात बसतात आणि त्याला वाळवी लागते, जीवितहानी, चाऱ्याचं संरक्षण होत नाही. मग अशा पद्धतीनं ठेवल्यामुळं काय होतं, पाऊस जरी पडला तरी आतलं भिजत नाही. त्याच्यानंतर आज जरी साप किरड झाला तर तो जास्त दिवस राहत नाही, तो 5-10 तासाभरात निघून जातो. आत हीट तयार होत असते, त्या हिटेला कुठलंही जनावर आतमध्ये बसत नाही. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं सगळ्यांची काळजी घेतलेली आहे याच्यामध्ये. स्वतःची घेतल्या शेतकऱ्यांना काळजी, त्याच्यानंतर वन्यजीवाची काळजी घेतलेली आहे. म्हणजे हे जे चाललेलं काम आहे, शेतकऱ्यांचं चाललेलं जे काम आहे, हे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या एका उद्देशानं चाललेला आहे. तर तुम्हाला जो मी सांगत होतो, आता बघा इथं हे डबड एक तुम्हाला बघायला मिळेल. हे डबड हे अडकवलंय कशासाठी, तर पाखरं होती, ही पाखरं शाळू खायची. मग ह्याला एक दोरी बांधलेली असते, ही आपलं 10-5 मिनिटांना टांग टांग वाजवायचे, त्याला घेऊन हे पाखरं निघून जातात. हे सायंटिफिक सुद्धा, जे सायन्स सुद्धा पाखराला, म्हणजे आता काय झालंय, आता नवीन निघालंय, फार मोठा आवाज करायचा मग त्याने भिवून जात. अरे ते फार मोठा आवाज केल्यानं ती पाखराच्या साऊंड फ्रिक्वेन्सीमुळं, ती रानातली पाखरं आहेत ते मरून जातात. साऊंड फ्रिक्वेन्सीनं, हाय साऊंड फ्रिक्वेन्सीनं. ती पण जगली पाहिजे, पीक पण संरक्षित झालं पाहिजे, म्हणून ते आमच्या शेतकऱ्यांनी असे छोटे छोटे शोध लावलेले आहेत की जेणेकरून सस्टेनेबल डेव्हलपमेंट, याला सायन्समध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात. म्हणजे काय की विकास करत असताना आपल्या विकासामुळं दुसऱ्याचा कधीही तोटा झाला नाही पाहिजे, ही जी भावना आहे ह्याला म्हणायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि ही बघा आता स्पेशल, ही स्पेशल झाड आहे. ही स्पेशल झाडाचा उपयोग काय, तर हे आहे बोराटीचं झाड. त्याचा उपयोग दोन, एक ज्याच्या घरातले घुशी झाले असतील, उंदरं झाले असतील, त्यानं ते त्याचं काट न्यायचं आणि त्या घुशीच्या बिळाच्या समोर टाकायचं. त्याला इतकं काठ असते ती घुस आत जात नाही, गेली तर त्यात अडकती मरती. दुसरा उपयोग काय आहे बोराटीचा बघा, ही ओरिजिनल बोर आहे, बारीक बारीक बोर येणार, आंबट गोड लागणार, हा, आणि लहान लहान पोरांना इतकं मस्त वाटतं खायला, बोरं खायला. आता ज्यांचं आयुष्य खेड्यापाड्यात गेलं असेल त्यांनी त्यांना ही सांगायची काही आवश्यकता नाही, पण आता ही नवीन पिढी ही आंबट गोड खायसाठी मग ती कुठं दुकानातनं ती मिळायला लागली. आता ऍड फूड अल्ट्रेशन असलेलं अन्न, भेसळ केलेली असं ऍसिटिक ऍसिडची जी काही आंबट गोड लागणारी पदार्थ मिळतात. आता ही जरा त्या बोराडीचं जरा वेगळी जात आहे, त्याला जरा मोठी बोरं येणार. आता ही मोठी बोरं जी येतात ती ते इतकी आंबट नसतात, आकारानं मोठी असतात. म्हणजे जी सी जीवनसत्व आहे बर, याला कुठलं औषध नाही बरं का लोक हो, याला कुठलंही औषध फवारणी नाही, खत नाही, एकदम ओरिजिनल माल. आता तुम्हाला माझ्या हौशी लोकांच्यासाठी बघा बरं का, कुराडे पाटील, परत कोण कोण आहेत, अक्षय संजय चव्हाण, बर आणखीन कोण कोण आहेत आपल्याकडे बघूया चला. आता सर्व मित्र, आपल्याला एक विशेष गोष्ट सांगतो की जी आपल्याला माहित नाही, हा, जरा बघून घ्या नीट. ही गोष्ट आपण रोज खातो साहेब, रोज पैसे देऊन खातो. याला म्हणायचं काटशिवरीचं झाड. आता ह्या काटशिवरी झाडाला पुढं लाल फुलं आलेत, तर त्यातलं
एक गळ्याला फुल माझ्या हातात आहे बघा. आणि ह्याला असे बारीक बारीक हे परागकण वगैरे दिसत आहेत. आता ही फोडल्यानंतर बघा, फोडलं का, फोडल्यानंतर या तळामध्ये बघा हे दाखवतो. आता ही परागकण आहे, ही वाळलं का नाही, ही गोळा करून न्यायचं, त्याला वाळवायचं. ही जी लाल ही जी हे आहेत ना पाकळ्या काढायच्या, आणि आज जी राहते ती राहिलेला जो पदार्थ आहे, तो राहिलेला पदार्थ 2,700 रुपये किलो दरानं विकत घेतला जातो. ह्याचा उपयोग काय, तर ह्याचा उपयोग आपण जे सांबर खातोय, म्हणजे उडपी मॅनेजमेंटचे हॉटेल आहेत, इडली सांबर आहे किंवा कुठलंही सांबर करतात, तर त्याच्यामध्ये जी तार धरली जाते, तार म्हणजे घट्टपणा येतो, ते तार धरायचं काम, घट्टपणा असायचं काम ते हे करतं, हा पदार्थ करतो. म्हणून हा प्रचंड महाग आहे. तुम्हाला विशेष गोष्ट सांगायची आहे मला, माझ्या सर्व प्रेक्षकांना, की सातारा जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की पूर्ण तामिळनाडू, केरळ वगैरे जे दक्षिण राज्य आहेत त्यांना सगळ्यात जास्त असा माल पुरवणारा हा सगळ्यात मोठा भाग तो उचलतो. सातारा जिल्ह्याची ओळख या मार्केटमध्ये अग्रस्थानी आहे. हे तुम्हाला माहित नसेल तर ही माहिती करून घ्या. वैभव मोरे आपल्या तळे भागातील सगळ्यात जास्त माल हा तामिळनाडूमध्ये जातो, आणि हे मार्केट काहींनाच माहित आहे. आता हे मार्केट उंब्रज मधल्या आपला जो भंगार गोळा करणारा समाज आहे, त्या लोकांना हे माहीत झालंय. आता हे तारळे भागामध्ये का सकाळी लोक प्रचंड येतात, काटशिवरीच्या खाली असतात. आता ही जी काटशिवरी आहे, त्या काटशिवरीच्या झाडाला खाली काट येतात. तर ते पूर्वी आम्हाला वाटायचं काय की काताचं झाड आहे, मग आपण काय करायचो, ती काट काढायची आणि बघा ह्याला ही पानं घ्यायची, बघा ह्या झाडाची पानं ही एकत्र करून आम्ही ते पान म्हणून खायचो, भारी लागायचं. पण ते काही कात नव्हता, ते बऱ्याच दिवसानं कळलं ही काटशिवरीचं झाड आहे. आता मी तुम्हाला म्हणालो की निसर्ग संपदा ही टिकली पाहिजे, आणि डोंगरातलं पाणी मोठ्या मोठ्या वड्यानं खाली येतंय, तर आता ही जी येणारं पाणी आहे, ही पाणी वाया जाऊ नये. दिसतंय का साहेब आपल्याला, हे असं फार मोठे बांधारे तयार केलेत वर. हे जे बांधारे आहेत असे ह्या डोंगराच्या कडेला हा पहिला बंधारा आहे, आणि हा बंधारा मी शासनाच्या माध्यमातून त्यासाठी लागणारा सगळा पाठपुरावा करून असे 13 बंधारे की ह्या मातीत पाणी मुरावं म्हणून असे किती बंधारे बांधले, तर 13 त्यातला क्रमांक 1चा. तुम्हाला क्रमांक 2चा पण दाखवतो. आता ह्याचा उद्देश काय, तर पाणी मुरलं पाहिजे. तुम्हाला याचा सगळ्याचा परिणाम म्हणजे आउटपुट काय आलं, हे सगळं बंधारे बांधले, त्यातनं पाणी मुरलं, तर त्याचा आउटपुट पण आपल्याला पाहायला लगेच मिळणार आहे. जे आपण निसर्गाला द्यायला शिकलं पाहिजे, निसर्ग त्याची परतफेड करत असतो. आणि आपली जी आता एक वृत्ती निर्माण झाल्या की निसर्ग लुटायची, जे वाळूचं टेंडर घेतलंय तर नदीत वाळूच ठेवायची नाही, 500 ब्रासचं घेतलं तर 2,000 ब्रास वाळू काढायची, ही टेंडन्सी झाली ना. किंवा 200 ब्रास उत्खनन घेतलं तर 1000 ब्रास काढून विकायचं. याच्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय, आणि पैसे कमवणाऱ्याला त्यापुरतं गोड वाटतं, पण त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबाला पण भोगावा लागत असतो, हे नंतर कळतं. बट्स आता हा बघा, हा 2 नंबरचा बंधारा पावसाळ्यामध्ये हे सगळं भरलेलं असतं, पूर्ण पाण्यानं भरलेलं असतं. असे 13 बंधारे असे ना पूर्ण भरलेले असतात. हा 2 नंबरचा बंधारा आहे बघा. आता हे जे बंधारे भरले तर काय होतंय, पाणी नदीला जात नाही. पूर्वी सगळं पाणी नदीलाच वाहून जायचं, आता पाणी नदीला जात नाही. पूर्ण पावसाळा त्यातलं पाणी साठतं, जमिनीमध्ये पर्क्युलेट होतं, आणि पर्क्युलेट झालेलं पाणी आता वॉटर लेवल आहे ना, आमच्या इथली भागाची वॉटर लेवल वर आले. आता ही बघा एकदम डोंगराकडे आहे हो,
या डोंगराकडला आता ही जरा बागायची ती झाली बघा. तर इथं पूर्वी लोकांनी प्रयत्न केले बोर मारायचे, त्याप्रमाणे बोर पण मारले, पण कोणाला पाणी नव्हतं लागत. पाणी लागणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट होती. पण कसं आहे, समोरच आहे आपल्या कोराडे पाटील, हे बघून घ्या तुम्ही. तर इथं एक बोर मारली बघा, ही एक बोर. या बोरला पाणी लागले. अजून एक बोर मारले या मालकाने, त्याला पण पाणी लागले. त्यात पाणी लागले, परंतु वीज कनेक्शनच्या अभावामुळं ते राहिलेलं आहे. तर दुसरी पण बोर आहे इथं. आता बघा, ही बघा विशेष गोष्ट आहे एकदम, की आता शाळेतली लहान मुलं आहेत, त्यांना जे बबल्स काय म्हणतात त्याला, तर इंग्लिश मध्ये त्यांच्या भाषेत आपल्याला काही सांगता येईना झाले, पण ते फुगवायचे, फुगे करायचे आणि असे उडवायचे. आता ते विकत मिळतंय, ते केमिकलच आहे. आता ही बघा, ही पूर्वीच ह्यो एक प्रकारचा शेर आहे बघा, याला बघा, ही त्याचा चिक पडायला लागला. आता ह्यो चिक कलेक्ट करायचा, असा चिक आम्ही कलेक्ट करायचो असा. हा चिक आहे ना, हा चिक कलेक्ट करायचा, लिंबाची काडे घ्यायचं, त्याला गोल करायचं आणि त्यातनं फुकायचं, त्याचे बबल तयार व्हायचे. आणि दिवसभर ह्याचा आनंद आम्ही शाळेत असताना घ्यायचो. शनिवार रविवार म्हणजे गुरं राखायला आलं की हे आमचा उद्योग सुरू असायचा. पण आता ती सुद्धा काळाच्या ओघामध्ये मुलांना हे माहितच नाही, आणि मुलं सुद्धा आता ती जनावरं पण बंद झाली. आता जनावरांना हा जो चारा आहे मित्रांनो, हे दिसतंय का, हा चारा एकदम पौष्टिक चारा. ही शाळवाचं पडलेलं बाटूक, त्याच्यानंतर ही चगाळ, एकदम परिपूर्ण फॅट असणार उच्च दर्जाचं दूध या चाऱ्यातनं मिळतं. म्हणजे साधारणपणे 12 फॅटचं पेक्षा जास्त फॅट मिळते हे चाऱ्यामुळं. पाण्याचं प्रमाण कमी येणार दुधात, शुष्क चारा. पण आता हा चारा राहिला नाही, आता हा चारा बंद झाला. गोट्यात 10-10, 15-15 गायी आल्या, दुधाचं प्रमाण वाढलं, पण त्यात नसणारा स्निग्धाचा पदार्थ कमी झाला, म्हणजे फॅट कमी झाले. आता काही भूत आणले जातात, भूत, ते टिकवण्यासाठी केमिकल वापरलं जातं, आणि त्या केमिकलचा परिणाम हा शरीरावर होत असतो. त्याच्यामुळं जास्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये, नफा कमवण्याच्या नादामध्ये, किंवा शहरातली लोक दुधाला म्हणजे जर जनावर रानात फिरून आलं आणि तर ते रानात फिरून आलं जनावर लय तर 3 लिटर दूध देते. 3 लिटर दुधाचे 210 रुपये फक्त मिळतात एका वेळचे. संध्याकाळी 2 लिटर दिल, परवडत नाही शेतकऱ्याला ही गोष्ट करणं. आणि शहरातला जो खरीददार असतो तो जास्त पैसे पण तयार नसतो. मग ह्याचं आर्थिक ताळेबंद न लागण्यामुळं काय झालंय, आता मग गोट पाळायला गोट सुरू झालं, त्याच्यावरती भूत आलेत. त्याच्यानंतर आता दूध वाढीची औषधं आली, थेट परिणाम शरीरावर होतो साहेब. मी तुम्हाला ते एखाद दिवस सायंटिफिक रित्या सांगेन सुद्धा, की परिणाम शरीरावर त्यांचा, त्याचे संप्रेरक आहेत, त्यातले जे हार्मोन्स आहेत ते कसे परिणाम करतात. त्यामुळं नैसर्गिक गोष्टी या लुप्त होत चालल्या. आपण आता बघा, हे मोराचं पीस आहे. संध्याकाळी 4ला जर कदाचित मी आलो असतो आज, तर तुम्हाला मोर पाहायला मिळाले असते. आता हे आमच्या खेड्याकडे राहणाऱ्या लोकांना ह्याचं काही अप्रूप नाही, नाश्त्याचं काही कारण सुद्धा नाही, नित्याची बाब आहे.
पण शहरात राहणारी लोक आहेत त्यांना राणीचा बाग बघायला लागतो. कशासाठी? याच गोष्टीसाठी. एक 2, 4, 5, 10 किलोमीटर परीघ असलेल्या किंवा क्षेत्रफळावरती बाग असते, पर्याय नसतो. पण ही जी माझी निसर्गाची बाग आहे, नो लिमिट, आणि त्याला कुठलंही कंपाऊंड नाही. हे बघा, हे आहे घारीचं पंख. हे असं तुम्हाला फक्त हे निसर्गाच्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. शनिवार रविवार सुट्टी असेल, कोणाला काम नसेल, त्याने आजूबाजूच्या खेड्यामध्ये खरं तर जायला पाहिजे. त्या शेतात, त्याच्या शेतात नसेल, दुसऱ्या शेतात त्या शेतकऱ्याला जाऊन मदत करा एखादी. त्या शेतकऱ्याच्या बांधावरून फिरून या. तो शेतकरी तुम्हाला माघारी पाठवणार नाही. मित्रांनो, हे वाक्य माझं लिहून घ्या की तुम्ही पैसे देऊन पर्यटन करायला जाताय. येताना तुम्ही रिकाम करून येते, तुमचे खिसे रिकामे करून आणले जातात. पण माझं शेतकऱ्यांचं जे पर्यटन आहे, ही खुल्या आकाशाखालचं पर्यटन आहे. या खुल्या आकाशाखालच्या पर्यटनामध्ये तुम्ही बांधावर या शेतकऱ्यांच्या, जाता जाता शेतकऱ्याला कुठेतरी 5 मिनिटं मदत करा. शेतकरी तुम्हाला त्याच्या शेतातलं कांदे, लसूण, कोथिंबीर काहीही असतं शेतामध्ये, तो तुम्हाला जाता जाता मोकळा देणार नाही, जाऊन घेऊन जा म्हणाल. आणि जर काही नाही मिळालं तुम्हाला, तर तुम्हाला नक्की सांगतो, मोकळं तुम्ही जायचं नाही ह्या डोंगरातनं. जाताना तुम्हाला या ज्या आमच्या जनावर शेणाच्या पावट्या टाकतात, विवेक कोराडे पाटील, लक्षात घ्या, माझं वाक्य ध्यानात ठेवा. सगळ्यांना सांगा की माझा शेतकरी तुम्हाला मोकळा नाही पाठवणार. माझा शेतकरी तुम्हाला त्या रानामध्ये ज्या पावट्या पडलेल्या असतात, पावट्या म्हणजे शेण टाकलेलं असतं चरताना, त्याची पावटी असती, ती पावटी तुम्हाला विकत घ्यायला लागते मित्रांनो. आणि ती विकत घेतलेली पावटी तुम्ही होम हवनाला वापरता, ही माझ्याकडे फ्रीमध्ये भेटेल. माझा शेतकरी तुम्हाला फुकट देईल, माझा निसर्ग तुम्हाला फुकट देईल. पण तुम्ही या निसर्गामध्ये यायला पाहिजे. आता तुम्हाला ही उन्हाळी ज्वारी आहे बघा, ही उन्हाळी ज्वारी, असं उन्हाळी ज्वारीचं पीक बघा, एकदम चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्याच्या शेतात पिकत असत. पण शेतकरी जर इकाय गेला तर आपण त्याला 30 रुपये म्हटलं तर त्याला आपण 25 रुपये म्हणतो आणि ओरिजिनल माल घेत नाही. पण हाच माल व्यापाऱ्याकडं जुना माल, कुचका माल एकत्र केलेला 40 रुपयानं पण घेतो. काय साहेब, की आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, 1000-2000 रुपयाचं बिल 5 मिनिटात देऊन टाकतो. 5 मिनिटं खातो काय? लई तर 1 किलो पिठाच्या रोट्या खात असेल, ह्याच्यापेक्षा वेगळं काय खात असेल, आणि 1 किलो तांदळाचा भात खात असेल. पण 2000 50 किलो ज्वारी येते. पण तिथं ते शेतकऱ्याकडे घ्यायला गेलो आपण, तर त्याचं आपण माफ करतो. हे खूप दुर्दैव आहे. शेती ही आपल्या अर्थव्यवस्था कणा आहे. शेतकरी यात त्यातला फार मोठा घटक आहे, आणि तो घटक जगला पाहिजे. त्याच्याही जीवनामध्ये आर्थिक उन्नती पाहायला मिळाली पाहिजे. त्यालाही सुखाचे 4 दिवस बघायला मिळालं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला प्रगती पाहायला मिळणार नाही. आता ही आपल्या समोर दिसते एक हाय टेन्शन विद्युत वाहिनी आहे. त्याचा आवाज पण येतोय खाली, चर्र असा येतोय का? तर असा बारीक असा आवाज येतो. आणि हाय टेन्शन विद्युत वाहिनीच्या खाली जर तुम्ही आला, पावसाळ्यात पाऊस सुरू असेल आणि खाली जर छत्री जर तुम्ही उघडली, तर हा आवाज जरा जास्तच येईल. म्हणजे हाय टेन्शन असल्यामुळं त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे की थोडस चर्र वाजते. याचा अर्थ काय, इलेक्ट्रिसिटीची जी फ्रिक्वेन्सी आहे
ती फ्रिक्वेन्सी कॅच करण्याची तितकी ताकद आहे, जरी आपण याच्या जरा जवळ गेलो तर. तर मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उमेश कुंभार, आपली बरेच दिवस झाले भेट नाही झाली साहेब, तरी सुद्धा तुम्ही मला फॉलो करता. माझ्यावर खूप प्रेम असणारे लोक आहेत. आता मी म्हटल्याप्रमाणे निसर्ग आपल्याला, आपण निसर्ग जपला तर निसर्ग आपल्याला परत करतो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार. आता त्याची मी तुम्हाला सत्य म्हणजे शाबित, हे सत्य काय आहे, मी जे बोललो ते खरोखर आहे का, तुम्हाला मी दाखवतो. आता जे काय वॉटर पर्क्युलेशन आपण केलं, म्हणजे पाणी जिरवायचं काम केलं, तर साहेब परिसर एकदा बघून घ्या सगळ्यांनी. हा शुष्क परिसर आहे, कुठंही नदी नाही, ओढा नाही. जे ओढा आहे पण नदी नाही, बारमाही पाण्याचा कुठलाही सोर्स नाही या भागामध्ये. परंतु आता ही पहिली विहीर, डोंगराकडनं येणारी पहिली विहीर, पाणी बघा साहेब, विहीर पूर्णपणे भरलेली आहे. ज्या वेळेला विहीर काढली होती त्यावेळेला कुठलंही जलसंधारणाचं काम इथं झालेलं नव्हतं, आणि जलसंधारणाचं काम झाल्यानंतर या विहिरीला पाणीची पातळी इतकी आली. ही 1 नंबरची विहीर. आता 2 नंबरची विहीर. झाले असं साहेब की प्रगती इतकी प्रचंड करायची चालली आपली. कसली प्रगती? बेंटेक्स, भौतिक प्रगती. म्हणजे घरातनं बाहेर पडलो की सिमेंटचा नाला, सिमेंटचा नाला झाला की सिमेंटचा रस्ता, सिमेंटच्या रस्त्यावरनं पुढे आलो की परत गावामध्ये बसाय उठायची जी ग्राउंड होते रिकामी, त्यात परत सिमेंटीकरण झालं. म्हणजे पन्हाळीचं पाणी नाल्यात पडणार, नाल्यातनं नदीला जाणार, ती पाणी काही जमिनीवर येत नाही. रस्त्यावरचं पाणी नाल्यात येणार, ती नदीला जाणार. मोकळी ग्राउंड आहे त्याचं पाणी नदीला जाणार. शेतात सुद्धा आता तसंच झालंय, शेतातलं पाणी सुद्धा नदीला जाते, कुठं जलसंधारणाचं कामच होत नाही. परिणाम असा झाला की पाणीच मुरणं झालंय. जमिनीत पाणीच मुरणा, तर मग पाणी आपल्याला मिळणार कसं? इतका प्रचंड पाऊस यावर्षी पडून सुद्धा वॉटर लेवल आता काही ठिकाणी आता खाली जायला लागले. म्हणजे काय? निसर्गानं बॅकलॉग भरायचा प्रयत्न केला. आता हे बघा शाळू काढला, शाळू काढायचं काम चालू आहे. याची पंचायत ही खुडतील तुमच्या घरात, मग ही शाळवाची ज्वारी आहे. निसर्गानं तुम्हाला भरभरून पाऊस दिला, साला आपल्याला ते टिकवता आला नाही, त्याचं पर्क्युलेशन करता आलं नाही, त्याला आपल्याला मातीत मुरवता आलं नाही. आता ही 2 नंबरची विहीर. आता बघा साहेब, ही 2 नंबरची विहीर आटो काट भरल्या. ही इकडं विहीर काढली तर माणसं माझं, तुझं काय डोकं फिरलंय का? अरे पाणी लागल का कशाला? आणि असे पूर्वी प्रयत्न झालेत तरी सुद्धा पाणी मिळत नव्हतं. आज कोणत्याही विहिरीला पाणी नाही, कोरडी विहीर आहे असं इकडं झालेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की जलसंधारणाचं जे काम झालंय, त्या जलसंधारणाच्या कामामुळं आता ही माझी विहीर, तर या विहिरीला सुद्धा पाणी आहे. जरा त्याला स्टोरेज कमी व्हायला लागले म्हणून जरा वाढवायचं चाललंय. आणि सगळीकडे म्हणजे निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, सांगण्याचा उद्देश हाच आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की निसर्गावर प्रेम करा, निसर्गाने दिलेल्या गोष्टी जपा. आता हे बघा,
बोराट्यांचा आवाज होती. बोराटे म्हणजे पक्षी. तिचा जो आवाज आहे तिला बोराडे म्हणले जाते. येतोय का आवाज? शिवराज मोकाशी, आपण खूप दिवस झाले भेटला नाहीत मला. आपण प्रत्येक गोष्ट आपण पाहत असताय. आता हे बघा, इथे एकदम कूलडाऊन, कुठल्या एसीची गरज नाही, वर काय छत नाही, तर एकदम गारीगार आहे. मित्रांनो, निसर्ग जपला पाहिजे, त्याच्यावर प्रेम केला पाहिजे. आता तुम्हाला एक महू दाखवतो. महू क्लोज केले. याच्यामध्ये मधाचं पोळ आहे. आता येतात बघा, हे जे यल वर गेलेत त्याच्यामध्ये करवंदाचं पण यल आहेत. पूर्णपणे अशी छप्पर झाले. उन्हापासून संरक्षण, दिवसभर सावली असते. आणि हे बोराटे नावाचे पक्षी आहेत, उडून गेले सगळे. दिवसभर त्यांचं काम आहे बोराटे दंगा करत बसणं. पण ऐका, ही अलर्ट सिस्टीम आहे शेतकऱ्यांची. अमर तुपे, मिस्टर खाबाले पाटील, अक्षय खाबाले पाटील, ही बोराटे पक्षी म्हणजे शेतकऱ्यांची रडार सिस्टीम आहे, अलर्ट सिस्टीम आहे. तुमच्या शेताच्या आजूबाजूला तिथं त्यांना जर साप आढळला तर ते कालवा करायला सुरुवात करतात. आणि त्यांनी कालवा करायला सुरुवात केलं की शेतकरी ओळखतो जनावर निघाले. ही एक आपली इकोसिस्टम आहे. आणि ही इकोसिस्टम कुठल्याही इंटरनेट शिवाय, कुठल्याही विजेच्या करंट शिवाय, कुठल्याही सिग्नल शिवाय आणि कुठल्याही चार्जेस शिवाय, म्हणजे कुठलीही त्याला कॉस्ट नाही, या कॉस्ट शिवाय चालत असते. म्हणून आपण हा निसर्ग जपूया आणि आपण सगळ्यांनी मिळून निसर्गाने जे आपल्याला दिले ते जपण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्वांनी माझा साधारणपणे 1 तासाचा ह्यो जो लाईव्ह व्हिडिओ आहे तो पाहिला, त्यासाठी मी तुमचा पूर्ण ऋणी आहे. याच्यामधली माझी एकच मानसिकता आणि उद्देश एकच आहे की नव्या पिढीला कळावं. त्याचबरोबर सगळ्यांनाही समजत असते, पण सगळे समजणारे सगळे शिक्षक होत नाहीत, किंवा समजणारे सगळे गुरु होत नाहीत. कोणतरी गुरु एकच होतो आणि तो परत परत त्याची आठवण करून देतो. या उद्देशाने मी आठवण करून दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.